रात्रीच्या जवळजवळ 10 ते 11 वाजले होते आणि मला माहित पण नाहीये की मी चालली कुठे आहे. आणि त्यात तो पर्सन इतका फास्ट गाडी चालवतोय ना आणि मला फास्ट गाडीची फार भीती. पण मी किती रडली बोंबली तरी तो काय ऐकणार नव्हता, कारण की असा जगा फक्त एकच व्यक्ती आहे की जो माझं कधीच ऐकत नाही आणि तो त्याची सगळी मनमानी करतो. त्याला मी इतकी ओरडते की गाडी हळू चालव, कारण की माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी येत होतं आणि मी तोंडाला स्कार्फ वगैरे काहीच लावला नव्हता, कारण की मला वाटत होतं की आपण जवळच जाणार. मी शेवटी विचार केला, जाऊ दे यार, फिरायला तर भेटताय ना. शुक्रवारची रात्र होती म्हणून रस्त्याला जास्त गर्दी नव्हती, अर्थात लोक होते पण गर्दी नव्हती. आणि आम्ही फिरत फिरत पोहोचलो झेड ब्रिज कडे आणि तिथे बघा सगळे लोक रात्रीचे कपल्स वगैरे बसलेले होते आणि आम्ही दोघं मात्र मस्त कानात हेडफोन्स टाकून गाणी ऐकत रस्त्याने फक्त फिरत होतो. आणि फिरता फिरता आम्ही कधी फोनिक्सला म्हणजे विमाननगरला पोहोचलोय आमचं आम्हालाही कळलं नाही, म्हणजे मला कळलं नाही, कारण की मला तर माहितीच नव्हतं ना की आम्ही चाललो कुठे. आणि त्याने डायरेक्ट मला रामेश्वर कॅफेला नेलं आणि हे बघून मला जो आनंद झाला काय सांगू मी. पण एक प्रॉब्लेम झाला होता, कारण की आम्ही घरून जेवून निघालो होतो आणि ते पण मी साऊथ इंडियनच खाल्लं होतं आणि याने मला इथे आणलं, जे की याने मला पहिले सांगितलं असतं तर मी नसताना खाल्लं. पण अर्थात इथे आलो आणि असं जायचं नाहीये म्हणून आम्ही एक कप चहा घेतला टेस्ट करण्यापुरता आणि एक मसाला डोसा. आणि आता रिव्हील होणार आहे तो पागल मुलगा, तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा भाऊ आहे, जो कधीही खाण्यासाठी तयार असतो. आणि हा इथे आलेला आहे मसाला डोसा आणि एक कप चहा. मी खाण्यात एवढी मग्न होते की मला शूट करायचं राहून गेलं, म्हणून मी फक्त चहा पितानाचं शूट केलं. आणि तिथे समोरच एक छान छोटी मुलगी तिच्या जगामध्ये इतकी मग्न होती की तिचीच डान्स करत होती, फिरत होती. आणि सगळे रिकामे तिकडे कामं करून झाल्यावर आम्ही रात्री 1 वाजता घरी जायला निघालो, मस्त गाणे ऐकत. असो, आजचा दिवस हा सुंदर पद्धतीने इथे समाप्त होतो. आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. बाय.